नमस्कार, मी ऋषिकारत. मित्रांनो, आधार कार्डला पॅन कार्ड कशा पद्धतीने लिंक करायचं, याची ए टू झेड प्रोसेस लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. घरबसल्या तुम्ही आधार कार्डला तुमचं पॅन कार्ड हे लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला शासनाची ₹1000 फीज पेड करावी लागते. तर कशा पद्धतीने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायचं, त्यासाठी तुमच्याकडे तुमचं पॅन कार्ड आणि तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. दोन्ही तुमच्या जवळ ठेवायचं आहे. तुमचा मोबाईल तुमच्या जवळ ठेवायचा आहे. आणि यावरून तुम्ही तुमचा आधार कार्डला तुम्ही तुमचं पॅन कार्ड लिंक करू शकता. चला तर या ठिकाणी कशा पद्धतीने आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करायचं ते बघूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. खाली या, लिंक आधार स्टेटस किंवा लिंक आधार यापैकी कोणताही एक पर्याय सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे हे पेज येईल. आता या ठिकाणी काही तुम्हाला माहिती वगैरे दिली. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ₹1000 पेमेंट करावं लागेल, जर पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक नसेल तर. खाली या. इथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाका, आधार नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला खाली एक व्हॅलिडेट म्हणून एक ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता व्यवस्थित तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, तुमचा आधार नंबर टाकायचा आणि व्हॅलिडेट करायचं. तर मी व्हॅलिडेट करतो बघा. हे पॅन कार्ड माझं माझ्या आधार कार्डशी लिंक आहे. याला क्लोज करायचं आहे. या ठिकाणी आता तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. आता मी दुसऱ्या व्यक्तीचं परत पॅन कार्ड, आधार कार्ड घेतो आणि ते चेक करून बघतो लिंक आहे का तर. तर या ठिकाणी परत पॅन कार्डचा नंबर टाकायचा आहे. परत त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आहे व्यवस्थित. पॅन कार्ड, आधार नंबर टाकताना कुठेही चूक होऊ द्यायची नाही. अशा पद्धतीने टाका आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करा. दोन्ही इन्फॉर्मेशन भरून घ्या आणि व्हॅलिडेट करा. व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, जर तुमच्यासमोर अशा प्रकारे आलं की पॅन नॉट लिंक विथ आधार आणि लिंक हिअर, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता परत या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे पेज येईल. पॅन कार्ड नंबर, आधार नंबर टाकून द्यायचा आणि व्हॅलिडेट करायचं आहे. कंटिन्यू टू पे थ्रू ई-साइन यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला पॅन नंबर मागतील. परत कन्फर्म पॅन नंबरमध्ये तोच पॅन कार्डचा नंबर टाकायचा आणि लाभार्थ्याचा किंवा त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर टाकायचा, कोणताही एक नंबर टाकून द्यायचा त्या व्यक्तीचा आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं. आता तुम्ही जो नंबर टाकलाय त्या नंबरवरती एक 6 अंकी ओ-टी-पी गेलेला असेल, तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघू शकता, तो नंबर या ठिकाणी सक्सेसफुली ओ-टी-पीने व्हेरिफाईड झालेला आहे. पॅन कार्डचा नंबर दिसेल आणि समोर पॅन कार्डनुसार तुमचं नाव दिसेल, ज्या व्यक्तीचं तुम्ही पॅन कार्ड लिंक करत आहात आणि कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा आहे. आता या ठिकाणी खूप सारे ऑप्शन आहेत. यामध्ये 1 नंबरचा इन्कम टॅक्स ह्या ऑप्शन दिसते, त्यावरती तुम्हाला खाली प्रोसीड आहे त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता, आता तुम्हाला असेसमेंट इयर मी आता 2026-27 निवडतो. जर तुम्ही 26 मध्ये फॉर्म भरत असाल तर 27-28 जर ऑप्शन आला तर निवडा, नाहीतर काही निवडण्याची गरज नाही. मी 26-27 निवडतो. जर 27-28 ऑप्शन आला तर तो निवडा. खाली यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अदर रिसिप्ट, टाइप ऑफ पेमेंटमध्ये अदर रिसिप्ट हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. निवडल्यानंतर खाली या, सब टाइप निवडायचं. त्यामध्ये आता तुम्ही कोणत्या कारणासाठी हे पेमेंट करत आहात, तर फ्री फॉर डिले पॅन आधार लिंक यावरती तुम्हाला 1 नंबरचाच पर्याय आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं की पॅन कार्ड, आधार कार्ड लिंकची आम्ही फी भरत आहोत. 1 नंबरला ऑप्शन आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि कंटिन्यू पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करा. आता मी कंटिन्यू करून घेतो. व्यवस्थित निवडायचे पर्याय. खाली तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल डाउन केल्यानंतर पेमेंट दाखवलं जाईल 1000चं आणि कंटिन्यू ऑप्शन येईल. परत कंटिन्यूवरती क्लिक करा. आता तुम्हाला या ठिकाणी पेमेंटचं मोड दाखवलंय बघा. नेट बँकिंग असेल, डेबिट कार्ड असेल, पे बँक काउंटर असेल, आर-टी-जी-एस असेल किंवा गेटवे पेमेंट असेल, यू-पी-आय असेल, नेट बँकिंग असेल, अशा पद्धतीने कोणताही एक ऑप्शन तुम्ही निवडू शकता. तर मी यू-पी-आय ऑप्शन निवडतो. यू-पी-आयमध्ये तुम्ही कोणत्या बँकेमार्फत करणार आहात, ती बँक या ठिकाणी निवडा. एच-डी-एफ-सी असेल, कोटक असेल, एस-बी-आय असेल, जी असेल ती निवडा. तर मी या ठिकाणी एक बँक निवडतो आणि खाली स्क्रोल डाउन करा. पे नाऊ ऑप्शन आलेलं आहे. ₹1000चं पेमेंट आहे. खाली एक कन्सिडर येईल. यामध्ये तुम्हाला ॲग्री करायचं आहे आणि सबमिट टू बँक यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा यू-पी-आय ऑप्शन आहे. त्यावरती तुम्हाला क्लिक करा. जनरेट क्यूआर कोड करून तुम्ही क्यूआर कोडने सुद्धा पेमेंट करू शकता. मी क्यूआर कोडनेच पेमेंट करतो. क्यूआर कोड जनरेट झालाय. हा क्यूआर कोडचं पेमेंट तुम्हाला ₹1000चं हे पेमेंट करून टाकायचं. तर मी या ठिकाणी सक्सेसफुली पेमेंट करून घेतो. अशा पद्धतीने तुम्हाला आता सर्वप्रथम पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर थोडा वेळ वेट करा.
या ठिकाणी लोडिंग दाखवेल आणि तुमचं पेमेंट या ठिकाणी अशा प्रकारे सक्सेसफुल होईल. याची रिसिप्ट आली, ही रिसिप्ट डाउनलोड करून ठेवा. ही रिसिप्ट तुम्हाला नंतर रेफरन्स नंबर म्हणून कामी येऊ शकते. आता या ठिकाणी मी डाउनलोड करतो. डाउनलोड केल्यानंतर आता या ठिकाणी तुमचं एक काम झालेलं आहे. आता तुम्ही जर का लगेच या ठिकाणी चेक करायला लागले, आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक झालाय का नाही पेमेंट झाल्यानंतर, तर या ठिकाणी बघा पॅन कार्ड नंबर, आधार नंबर टाकून व्हॅलिडेट जर केलं, स्टेटस जर चेक केलं, तर एवढ्या लवकर तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक होत नाही. त्याच्यासाठी एका दिवसाचा कालावधी, 48 तासाचा कालावधी लागतो. परत मी दुसऱ्या दिवशी चेक करतो बघा, पॅन कार्डला आधार कार्ड लिंक झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या करू शकता.